नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर संध्याकाळची वेळ झालेली आहे, कदाचित बाहेरचे किडे ओरडतायत, त्यांचा आवाज येत असेल तुम्हाला। उशिरानेच व्लॉग आज शूट करतेय आणि दिवसभर आज अजून एक शूट होतं, ते सुद्धा शूट नाही सॉरी एडिटिंग होतं, ते करून व्हॉइस ओव्हर वगैरे करायचं होतं, ते कंप्लीट केलं आणि थोडासा आरामात पण दिवस घालवला, कारण झोप पूर्ण होत नाही अलीकडे रात्रीची। त्यामुळे दुपारी जर मला वेळ भेटला तर मी हमखास एक छोटीशी झोप का होईना घेते, तेवढाच आराम भेटतो शरीराला। नाहीतर नेहमी माझे डोळे असे दुखत, म्हणजे एक नॉर्मल झोप नाही झाली की जाणवतं ना आपल्याला, तसं होत असतं डोळ्यांना। तर संध्याकाळची वेळ झाली, जेवणाची तयारी चालली, कटिंग वगैरे झालंय। आता जे काही भाज्या असतील तर त्या पुलाव टाईपमध्ये काहीतरी करायचा प्रयत्न करते। आणि नवीन कुकर मागवलंय मी, माझ्याकडे 2 कुकर आहेत। ओके, एक तो जर्मनमध्ये जुन्या टाईपचा होता ना, तर तो लग्नामध्ये गिफ्ट मिळाला होता मला, तर तो कुकर आहे माझ्याकडे। तो मोठा आहे खूप, सो दोघांसाठी ना तो खूपच मोठा होतो, म्हणून मग मी काय केलं की छोटा एक घेतला, मम्मीकडून म्हणजे मम्मीच्या इकडून आणला होता तिकडून गावातून। आणि झालं असं होतं की बरीच वर्ष मी तो मोठा वापरला, कारण तेव्हा मला खर्च करायचा नव्हता काही, आणि त्याच्यानंतर आता तो छोटा घेतला होता, दोघांपुरता बास होतो म्हणून। पण जेव्हा कधी रिलेटिव्ह येतात, म्हणजे दीदी वगैरे आले किंवा मम्मी वगैरे आले, असे 4-5 माणसं एक्स्ट्रा झाली, तर तो अगदीच मोठा वापरण्यापेक्षा मीडियम साईजचा एक असावा, म्हणून एक छान कुकर मागवलाय। आणि तो जो आलाय ना, ऑनलाईन मागवलाय, इतका भारी आहे, त्याचा शेप पण जाम आवडलाय मला। आज ऍक्च्युली नरेंद्र म्हणत होते की ते काल गेले होते ना बाहेर पन्हाळ्याला, तर तिकडे जाताना ह्या लोकांनी, म्हणजे त्यांच्या फ्रेंड्सनी वगैरे बिर्याणी घेऊन गेले होते वाटतं कुठून तरी, कोल्हापूरमधूनच। पेठेत कुठली तरी एक बिर्याणी आहे, तर ती त्यांना खूप आवडलेली। मग मला म्हणत होते की मी सुद्धा तुझ्यासाठी आणतो ती बिर्याणी, खा, पण मला एकदा हनुमान जयंती आणि खाऊ शकत नाही, त्यात गरमी आहे, मला खायची इच्छाच नाही आहे। पण ते इतके त्या बिर्याणीच्या मागे लागलेत, माझं तर अक्षरशः सकाळपासून त्यांनी 5-6 वेळा म्हटलं असेल की ती काय बिर्याणी, इतकं कौतुक करून करून थकलेत ना। मग मला म्हणतात की उद्या मी आणणारच आहे, तू खायचीस। एकतर मी नॉनव्हेज फारसं खात नाही, त्यात हे यांचा एक चालू आहे कंटिन्युअसली की खा। त्यांनी बहुतेक व्हेज बिर्याणी खाल्ले, नॉनव्हेज नाही काय खाल्लेलं त्यांनी। सध्या अलीकडे असं विचार डोक्यात सारखे येतात की आपण नॉनव्हेज सगळं कट करावं, खायचंच नाही। आणि राजनंदिनीला तर अजूनपर्यंत फारसं काही म्हणजे चिकन मटन दिलेलंच नाही आहे आम्ही, तिला अंडी फक्त दिलेलं आहे, ते पण ती फारसं खात नाही, कधीतरी उगाच थोडंसं खाल्ली तर। पण आमचं असं थोडंसं डोक्यात मनात विचारायला लागलेत की नॉनव्हेज आता बंद करावं आपण कायम स्वरूपासाठी। पण अंडी सुटतील असं मला वाटत नाही, कारण अंडा भुर्जी मला फार आवडते। तसंही चिकन मटन तर खातच नाही आम्ही, चिकन जे आहे ते कधीतरी अगदी वर्षातनं 2-3 वेळा होतं, नरेंद्र तर नाहीच खात। सो डोक्यात विचार असे येत आहेत, अजून फिक्स काय केलेलं नाही आहे, म्हणलं लगेच निर्णय घेऊन पुन्हा खायची इच्छा झाली तर असं होऊ नये, म्हणून थोडंसं शांतपणे आपण यावर विचार करावा आणि मग निर्णय घ्यावा। तसंही नाके बराबरच खातो आम्ही, त्यामुळे तसंही काही फारसा फरक पडत नाही। पण असं काय प्युअर व्हेज व्हायचं असं एक थोडंसं चाललंय, बघू आता आपण पुढे त्याच्यावर काय किती अंमलात आणतोय ते। तर सध्या जो काही व्हेज पुलाव वगैरे बनवायचा आहे तर तो करून घेते। चला, हे सगळं कटिंग वगैरे करून ठेवलेलं आहे, जे काही असेल ते ऑलरेडी प्रिपरेशन सगळी झाली आहे। इंडस व्हॅलीच्या क्विक कुकर स्टेनलेस स्टील प्रेशर कुकरमध्ये मी आज पुलाव बनवते। या प्रेशर कुकरचं जे मटेरियल आहे ते 100% टॉक्सिन फ्री आहे, नॉन रिएक्टिव्ह नेचर आहे याचं, आणि व्हर्सटाईल कुकवेअर आहे। याच्यामध्ये तुम्ही बघा बरेचसे पदार्थ बनवू शकता, अगदी बिर्याणीपासून बाकी भाज्या सुद्धा फोडण्या घालता येतात। तर इथे मी पुलाव बनवते, त्यासाठी फोडणी घातली आहे, त्याच्यानंतर कांदा 2 मिरच्या चिरून त्यामध्ये परतवून घेत आहे। तुम्हाला सुद्धा हा कुकर जर घ्यायचा असेल तर राजश्री हा माझा कोड वापरून 12% डिस्काउंट तुम्ही मिळवू शकता। जास्त असे काही खडे मसाले मी वापरलेले नाहीत, फक्त तमालपत्र आणि 2 वेलची वापरलेत। त्याच्यानंतर इथे बघा सगळ्या ज्या काही माझ्याकडे भाज्या अवेलेबल होत्या, गाजर, बीन्स, त्यानंतर थोडेसे काजू पण टाकलेत, मटर टाकलेत, हे सगळं मी तेलामध्ये फ्राय करून घेते। तुमच्याकडे फ्लॉवर किंवा बटाटा सुद्धा तुम्हाला आवडत असेल तरी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकताय। तर इथे छान मी तेलामध्ये परतवून घेतलेला आहे। आणि आता तांदूळ मी भिजत ठेवला होता एक अर्धा तास, तर तोच मी आता याच्यामध्ये पुन्हा ऍड करते। हे सगळं पुन्हा परतवून घेते। बऱ्याचदा याच्यामध्ये हळद सुद्धा टाकतात थोडासा कलर येण्यासाठी वगैरे, पण मी काही टाकलेले नाहीये। तर इथे कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडासा मसाला जो बिर्याणीसाठी आपण वापरतो तो, आणि गरम पाणी ऍड केलं। त्याच्यानंतर आता इथे मी फक्त 2 शिटी काढणार आहे याच्या, कारण हा प्रेशर कुकर आहे इतका छान की खूप कमी वेळेमध्ये तुमचं जेवण बनतं। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा।
तर इथे आमचा पुलाव रेडी झालेला आहे आणि बघा किती छान सुटसुटीत झालेला आहे, अगदी मला आवडतो तसाच. आणि टेस्टसुद्धा खूप छान झाली होती. जास्त काही वापरलं नव्हतं मी याच्यामध्ये, पण तरीही टेस्ट खूप छान झाली होती. आज फॅब्रिकेशनचं काम चालू करणार आहेत. वरचा जो पार्ट आहे गॅलरीचा तो सेफ्टीचे ग्रिल्स आपण म्हणतो ते आणि दाराचं ते त्यांनी तिथेच बनवून आणलं त्यांच्या जिथे त्यांनी तयार करतात. आणि इथे बॅक साईडचं जे आहे ना हे वालं, तर इथे त्यांनी इथेच तयार करणार आहेत वाटतं, म्हणजे ते बाकी सगळं तिकडून आणलं आहे बनवून. तर आता तेच कामासाठी आलेत ते लोक. हां खूप गरमी आहे आणि इथे नेमकं फॅन वगैरे अजून काही नाही, जाम खूप गरम आले. तरी नशीब की वरच्या फ्लोअरला गरम होते, खाली थोडंसं थंड आहे. आणि राशनंदिनी झोपली होती घरातून निघतानाच. तर आता बघू काय काय पुढे काम होतात, तुम्हाला पण दाखवते. ही जागा तुम्हाला सगळी वापरता यायला पाहिजे असल्यामुळे मग येणार नाही. चालेल काढा मग, पूर्ण जागा वापरला येतो. काढी दे. काही गोष्टी या अनुभवातून शिकायला मिळतात. आणि आता एक समजलंय की घर घेतलं म्हणजे झालं असं होत नाही, त्याच्यातनं नंतर निघणारे खर्च हे खूप सारे असतात. आणि फ्लॅट असेल तर काय थोडं चला बिल्डिंगमध्ये सगळ्यांचा एकत्र मिळून खर्च असतो, पण स्वतःचं जेव्हा घर घेतो तेव्हा हा खर्च थोडा वेगळा जास्त होतो. आणि जे की मी तुम्हाला डिटेलमध्ये ना सगळं बरेच मला क्वेश्चन्स आले घराबद्दल, तर ते डिटेल त्याचा एक वेगळा व्हिडिओ करायचं मी ठरवलं आहे. म्हणजे बाकीचे जे खर्च असतात त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सुद्धा आयडिया येईल. मोस्टली पुरुषांना आयडिया असतेच, पण लेडीजनं सुद्धा असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून मी तुमच्याशी हे सगळं शेअर करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर इथे पहा, हे त्यांनी स्वतः त्यांच्या तिथे फॅक्टरी किंवा जिथे ते बनवतात तर तिथून बनवून आणलं होतं आणि अशा प्रकारे हे दिसते. आणि हे करून घेतलं तेच मला आता योग्य वाटतंय. आता राजनंदिनी आणि मम्मा चालले कुठे? बाहेर फर्निचर सिलेक्ट करायला. फर्निचरचा कलर सिलेक्ट करायला चालू आहे मी आता. नरेंद्र ऑलरेडी ऑफिसला गेले होता, मी इथून तिकडे जाऊ आणि मग बघायला जाऊ फर्निचरचा. म्हणजे ऑलरेडी कलर फिक्स आहे, पण एकदा प्रत्यक्ष पाहिलेलं बरं असतं. मी ऑनलाईन पाहिला होता कलर, तो पाठवलेला होता. आता बघूयात चला. तर जे लॅमिनेट्स असतात तर तेच सिलेक्ट करायचे होते. आणि मी एक व्हायोलेट कलरमध्ये बघितला होता. आता फोटोजमध्ये ना जेव्हा आपण मोबाईलमध्ये पाहतो तेव्हा त्यांचे कलर वेगळे दिसतात आणि प्रत्यक्षात पाहिल्यावरती वेगळे दिसतात. सो खूप सारे त्यांचे असे हे जे काही कलेक्शन होतं ते चेक केलं, पण जसा मला हवा होता तसा भेटला नाही. आणि जेव्हा तो भेटला तर त्यावेळेस तो सेम म्हणजे असं मॅच होत नव्हता आणि मला आवडतसुद्धा नव्हता. सो मी कॅन्सल केलं ते, म्हणजे आपण दुसरं बघूयात. मला एकतर कसं आहे, रूम खूप मोठ्या नाही आहेत घराच्या, सो थोडंसं जर मोठ्या रूम दिसायच्या असतील तर आपल्याला कलर फेंट कलर जे असतात ना तर ते घेतले पाहिजेत असं मला वाटतं. म्हणून मग मी चूज केला. आता कोणता कलर चूज केला आहे हे तुम्हाला लवकर कळेलच. आणि हे पण म्हणजे मंदिरमध्ये किंवा बाकी अजून जे काही मी ठरवलंय ते तिथे लावण्यासाठी सुद्धा हे वेगवेगळे काही शीटसुद्धा फायनल केले. त्याच्यानंतर मग जे काही लॅमिनेट्स आम्हाला लागणार होते बेडरूमसाठी ते सुद्धा फायनल केले. आधी मी वेगळे प्लॅन केलं होतं, पण तिथे गेल्यावरती मी माझं मतच बदललं आणि जे की मला योग्य वाटलं. नंतर राजनंदिनीचं थोडं मध्ये मध्ये करायचं चालू होतं, बिचारी ती पण वैतागली होती. पण म्हणलं आधी हे काम करून घेणं गरजेचं होतं, कारण खूप दिवसांपासून पेंडिंग होतं. आम्हाला थोडंसं उशीरच झाला हे काम सुरू करायला. त्यानंतर मग जे काही आमची ऑर्डर होती ती सगळी त्यांनी लिहून घेतली. सगळं जे काही चूज करायचं होतं तर ते एका दिवसातच करायचं मी ठरवलेलं. सो हे एक झालं करून. त्यानंतर मग आरसे आम्हाला बघायचे होते, मिरर्स, तर ते सुद्धा बघायला गेलो. त्यातले 2 आम्ही चूज केले. एक ड्रेसिंग टेबलसाठी लागणार होतं आणि एक वॉश बेसिन जवळ. सो आता करायचं तर एकदाच चांगलं करायचं, सारखं सारखं होत नाही. सो जेवढं आपल्या बजेटमध्ये बसतं ते सगळं करायचं ठरवलंय. अक्षरशः मगापासून मी इतकी बडबडली आणि नंतर पाहते मी इथे रेकॉर्डिंग ऑनच केलं नव्हतं. तर येस, उन्हातून फिरून जाम वैताग आला आणि फायनली सगळं चूज केलं. गेले काही दिवस ना 8-10 दिवस, ॲक्च्युली कीज हातात येऊन 8-10 दिवस झाले, पण आमचं कामच सिलेक्शन किंवा हे सगळ्या गोष्टी झाल्याच नव्हत्या.
फायनली आता झालं ते. आणि एक 20 to 30% काम आमचं घराचं होत आलंय. आता पुढचं होईल मेच्या फर्स्ट वीकपर्यंत कंप्लीट होईल आणि त्याच्यानंतर मग आम्ही शिफ्ट होऊ तिकडे. इथे आता सगळा पसारा झालाय घरामध्ये आणि मी पण जास्त काय आवरत बसलेली नाही आहे. आता प्रोडक्ट्स वगैरे आहे, सगळ्यांचे बॉक्सेस वगैरे असाच पसारा पडला, जो की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल इकडे तिकडे. किंवा बाहेरचं माझं जे शोकेस किंवा TV युनिट आहे तिथे सुद्धा सगळं असाच पसारा आहे. मी आता काही आवरत नाही आहे, होतही नाही आहे मला सगळं मॅनेज करणं एकटीला. मग म्हणलं की ठीक आहे, आता इथून जाताना तिकडे सगळं परत व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून वगैरे घेऊन जायचं आहे. सो तेव्हाच करायचं, आता नाही काय करत बसणार आहे मी जास्त. फार तर फार 20-25 दिवस राहिलेत, पण जेवढं वरच्यावर करता येईल तेवढं करते. जास्त पण दगदग नको करून घ्यायला असं वाटतं, कारण राजनंदिनी सुद्धा जास्त राहत नाही येते. आता सुट्टी आहे म्हणून ठीक आहे, नरेंद्र आहेत म्हणून. आज पण बरीचशी कामं बाकीची आवरून घ्यायची आहेत. सो आता हा व्हिडिओ म्हणला आधी आपण कंप्लीट करावा आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या दुसऱ्या कामांना सुरुवात करायची. तर येस, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच माझे आता इथून पुढे घराचे व्हिडिओज वगैरे छान येतील, ते तुम्हाला नक्की पाहायला आवडतील मला माहिती आहे. तर चला, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा नक्की करून सांगा की अजून काय काय मी करू शकते घरामध्ये आणि हे जे आत्तापर्यंत झालेलं आहे काम तुम्हाला कसं वाटतंय. चलो बाय.